पालघरमध्ये आरोग्य व्यवस्थेचा भोंगळ कारभार पाहायला मिळतोय। गर्भवती मातेसह तिच्या बाळाच्या जीवावर हा सगळा कारभार बेतलाय। वेळेत रुग्णवाहिका न मिळाल्यानं गर्भवतीचा मृत्यू झाल्याचा आरोप कुटुंबियांनी केला। डहाणूच्या सारणी इथल्या पिंकी डोंगरकर या 26 वर्षीय गर्भवती मातेला कासा उपजिल्हा रुग्णालयातून पुढील उपचारांसाठी सेलवास इथं नेत असताना तिचा रस्त्यातच मृत्यू झाला। या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होतीये। याबद्दलचे आपण आणखी सविस्तर अपडेट जाणून घेऊयात। संतोष पाटील आपल्या सोबत आहे। संतोष, काय सगळा प्रकार आहे? नक्कीच दीपक, आपण पाहायला गेलं तर गेल्या अनेक वर्षापासून पालघर जिल्ह्यात जो आरोग्य व्यवस्थेचा गलथान कारभार आहे तो आपल्याला पाहायला मिळतोय। अनेक मातांचे आणि बाळांचे सुद्धा मृत्यू जव्हार मोखाडा ह्या भागामध्ये झालेले आहेत। ह्याचं एकच कारण आहे की जी आरोग्य व्यवस्था आहे ती खिळखिळीपूर्ण आहे। इथे ज्या यंत्रणा पाहिजेत आरोग्य व्यवस्थेत त्या नाही आहेत। एखाद्या गरोदर महिलेला ऍडमिट केल्यानंतर तिच्यासाठी ज्या सुविधा हव्या आहेत त्या इथे मिळत नाहीत। ह्या पिंकी डोंगरकर ह्या महिलेला जेव्हा इथे कासा उपजिल्हा रुग्णालयात दाखल केलं त्यावेळेस तिथे वैद्यकीय अधिकारी असायला पाहिजेत ते नाही आणि ह्याच्यामुळे तिला रेफर करण्यात आलं। मात्र तिथे पोहोचण्याआधी तिचा सिल्वासाला पोहोचण्याआधी तिचा मृत्यू झाला। ती गर्भवती होती आणि त्यामुळे इथे कुठेतरी ही व्यवस्था व्हायला पाहिजे अशी आता मागणी तेथूनचे नागरिक करत आहेत, तिचे नातेवाईक करत आहेत आणि ह्याबद्दल कारवाई सुद्धा करण्याची मागणी त्यांनी नातेवाईकांनी केलेली आहे। संतोष, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।